नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सदानंद भणगे लिखित अमानवी विनवणी आणि आज भाग 3. रात्र झाली तरी शास्त्री लिहितच होते. वसुमतीला आश्चर्यच वाटलं. असं कधी होत नव्हतं. नवीन विषय सुचला की ते तिला अगोदर सांगत, चर्चा करत. पण आज हे वेगळंच घडतंय. ती त्यांच्या खोलीत गेली. त्यांचा तो आवेग बघून तिला नवल वाटलं. अहो एवढं काय लिहिताय? गंगाधर ओकांनी काही नवीन विषय दिला का नाटकासाठी? मला सांगितलं नाही आणि एका दिवसातच आलात तुम्ही. आवडला नाही का त्यांचा पाहुणचार? शास्त्री गप्पच होते. उलट अशा काही नजरेनं बघितलं की ती बिचारी घाबरली. मला दाखवा तरी काय लिहिलंय ते. त्यांनी खसकन कागद ओढून घेतले. अमानवी विनवणी पूर्ण होऊ दे, मध्ये व्यत्यय आणू नकोस. तिला काहीच समजलं नाही. असं कधीच होत नसे. हे नेहमीचे शास्त्री नाहीत. त्यांचा आविर्भाव असा कधीच नसतो. काहीतरी वेगळं घडतंय याची तिला जाणीव झाली. नाराज होऊन ती निघून गेली. नाटकाचं 1 टाके लिखाण झालं आणि ते स्वतःच हादरले. हे काय उतरलंय आपल्या हातून? आपलंच का हे नाटक? हो, आपणच तर लिहिलंय. त्या रोजनिशीतले मुद्दे तर घेतलेत आपण. मुद्दे कुठूनही घेऊ शकतो, त्यावर कोणाचा हक्क नसतो. मधूनच त्या कलावंताची ती धूसर झालेली तसबीर त्यांना दिसायला लागली आणि त्यांनी लिखाण बंद केलं. आता टीकाकारांची तोंड बंद होणार याचाच आनंद त्यांना होत होता. हे नाटक नक्की इतिहास घडवणार, आपली प्रतिमा बदलणार. स्वतःशी बोलत खुश होत ते विचार करत बसत. त्या दिवसापासून शास्त्रींच्या वागणुकीत फरक पडला. त्यांनी जनसंपर्क तोडला. सदोदित घरीच नव्या नाटकाचे संवाद म्हणत ते वेळ घालवायला लागले. शास्त्रींना टीका सहन झाली नाही म्हणून ते असं वागतायत असाच समज सगळीकडे झाला. त्यांना जेवण खाणंही सुचेना तेव्हा मात्र वसुमती घाबरली. माझं ऐकता का जरा? तुम्ही नवीन संगीत नाटक लिहायला घ्या. तुमच्या मनात लक्ष्मणाच्या उर्मिलेवर संगीत नाटक लिहायचं आहे ना, ते लिहायला घ्या. यश मिळायला लागलं ना की शत्रू वाढतात. तुमची भरभराट सहन होत नसेल म्हणून मुद्दाम कोणीतरी असं लिहित असेल. नका विचार करू. तुमच्याच नाटकातलं वाक्य आहे ना, हत्ती चालायला लागला की कुत्री मागे भुंकणारच, हत्तीनं लक्ष द्यायचं नसतं. भास्कर शास्त्रींचं तिकडे लक्षच नसे. जणू ते वेगळ्याच दुनियेत वावरत होते. ते म्हणायचे, टीकाकारांची तोंड बंद होतील आता. वेगळाच शास्त्री दिसणार आहे तुम्हाला आता. बघा, हे नाटक माझ्या आयुष्याला कलाटणी देतंय का नाही ते. ते जाहीर भाषणात असं बोलायला लागले. खरोखर ते नाटक त्यांच्या नेहमीच्या पठडीतलं नव्हतं. ना नांदी, ना सुरेल पद, ना लाडिक संवाद, ना विनोदाची पेरणी, ना गैरसमजाची उकल. सगळंच भयनाट्य. धडकी भरवणारे प्रवेश आणि अंगावर काटा आणणारी वाक्य. आपण कोणत्या झपाट्यात लिहिलं त्याचं त्यांनाच आश्चर्य वाटायला लागलं. आणि त्या दिवसापासून त्यांच्या वागणुकीत सुद्धा बदल झाला. नेहमी मवाळ असणारे शास्त्री आता कठोर शब्दात बोलायला लागले. समोरच्याची भीडभाड ठेवीनासे झाले. वसुमतीला समजेना, पूर्वी शास्त्री आपल्या लिखाणाबद्दल असं काही बोलत नसत. सत्यवृत्तांतनं पुन्हा मोठी बातमी छापली. शास्त्रींना आपल्या प्रतिभेचा गर्व चढलाय. खरं तर त्यांची प्रतिभा आता आटली आहे म्हणूनच ते आता नवीन संगीत नाटक लिहू शकत नाहीत. ते जाहीर भाषणात उद्दामपणाची भाषा वापरतायत. शास्त्रींनी सन्मानानं बाजूला व्हावं, लेखन संन्यास घ्यावा. अन्यथा जो समाज त्यांना सन्मानाच्या शाली देत होता तोच समाज त्यांना शालीतले जोडे द्यायला कमी करणार नाही.
या वाग्मणांनी मात्र शास्त्री घायाळ झाले. हा अपमान ते सहन करू शकले नाहीत. मनातल्या मनात ते कच खाऊ लागले. त्यांची तब्येत बिघडायला लागली. रात्री अपरात्री उठून अमानवी विनवणीमधली स्वगत ते म्हणायला लागले, हे अस्वस्थ आत्म्यांनो, मला तुमचे भास नाहीत पण श्वास जाणवत आहेत. मात्र तुम्ही जिवंत शरीर घेऊन जर इप्सित साध्य करू इच्छित असाल तर ते जमणार नाही. सूड घेऊ म्हणून कितीही आक्रंदन केलं तरी या विरूपाक्षाला ओलांडणं तुम्हाला जमणार नाही. संकेत मिळाले नाहीत तर भटकत राहावं लागेल असंच शतकानुशतक. सोडा, सूड बुद्धी सोडा आणि मुक्त व्हा, मुक्त व्हा, मुक्त व्हा. रात्रीच्या भयाण शांततेत शास्त्रींच्या पहाडी आवाजातलं ते स्वगत ऐकून वसुमती घाबरून जायची. इतके दिवस तिला नवऱ्याच्या प्रतिभेचा अभिमान वाटायचा, पण आता भीती वाटायला लागली होती. हे पूर्वीचे संगीत नाटकं लिहिणारे शास्त्री नाहीतच असं तिला वाटायला लागलं. आसपास राहणाऱ्यांना हे सगळं विचित्र वाटायला लागलं. भयनाट्य लिहिताना शास्त्रींनी सगळीकडे गूढ वातावरण ठेवलं होतं. अगदी प्रस्तावनेत त्यांनी लिहिलं होतं, या नाटकातील कुठलीही व्यक्ती किंवा प्रसंग कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंधित आहे का नाही हे मलाही माहीत नाही. तो योगायोग असावा का नाही हे पण काळच ठरवेल. हे नाटक मी माझ्या टीकाकारांना अर्पण करत आहे. या नाटकाचे सगळे हक्क समाजाच्या स्वाधीन आहेत. या नाटकाचे प्रयोग करण्यासाठी माझ्या परवानगीची आवश्यकता नाही. मात्र प्रयोग झाल्यानंतर फायदा झाल्यास काही रक्कम वृद्ध गरीब कलावंताला अथवा मृत कलावंताच्या कुटुंबियास जरूर पाठवावी. शास्त्रींचं नाटक म्हटल्यावर दुर्गादास प्रकाशननं अमानवी विनवणी नाटक छापायचं ठरवलं. त्यात पहिल्या पानावर पूर्ण पानभर शास्त्रींचा फोटो पण छापला. पुस्तकाची तडाखेबंद विक्री झाली आणि सगळेच चक्रावले. नाटकाच्या पहिल्या प्रवेशापासून शेवटपर्यंत गूढ अनाकलनीय वातावरण ठेवण्यात शास्त्री कमालीचे यशस्वी झालेले होते. वृत्तपत्रांच्या रविवारच्या आवृत्तीत त्याच्यावर लेख यायला लागले. कथानक वाचून वाचक स्तंभित झाले. हा प्रकारच नवीन होता. नाटकाबद्दलचं आकर्षण वाढलं. रसिक आता संगीताऐवजी भीतीचा थरार बघायला मिळणार म्हणून उत्सुकतेनं प्रयोगाची वाट बघायला लागले. शास्त्रींनी प्रथेप्रमाणे हे नवं नाटकसुद्धा त्यांची नाटकं करणाऱ्या नेहमीच्या नाटक मंडळीला वाचायला दिलं. त्यांचं नवं नाटक म्हणून उत्साहानं त्यांनी वाचलं आणि ते उडाले. भास्कर शास्त्री, हे नाटक तुम्ही लिहिलंय? शास्त्रींनी अभिमानानं सांगितलं, हो, मीच लिहिलंय. ती सगळी मंडळी संगीत नाटक करणारी असल्यानं आणि या नाटकात गाण्याचंच काय पण मधुर संगीताला सुद्धा वाव नव्हता. सगळी पात्रं गूढ भीतीदायक होती. त्यांनी नाटक करण्यास असमर्थता दाखवली. शास्त्री विचारात पडले. त्यांनी दुसऱ्या एका नाटक मंडळीला नाटक वाचायला दिलं. वाचल्यानंतर ती नटमंडळी शास्त्रींकडे आश्चर्यानं पाहायला लागली. काय झालं? करणार का खेळ या नाटकाचे? शास्त्रींनी विचारलं. अहो शास्त्री, काय लिहिलंय हे? असे आत्मे कोणी आणले होते का रंगमंचावर? प्रेक्षक बेशुद्ध पडतील. हा काय नाटकाचा विषय आहे का? कुठे घडली अशी घटना? इंग्रज लोकांच्या कल्पना आपल्या लोकांच्या माथी मारू नका. खरंच तुम्ही लिहिलंय का हे? म्हणजे काय? तुम्ही अपमान करताय माझा. या भास्कर शास्त्रीला कुबड्या लागल्या नाहीत आजवर. पण यावेळी हे बोलताना का कोणास ठाऊक त्यांना गंगाधर ओकांच्या माडीवरचा त्या कलावंताचा फोटो आपल्याकडे निरखून पाहत होता ते आठवलं. आपण काहीतरी चूक करून बसलोय असं मधून मधून त्यांना वाटायला लागलं. ते नाराज झाले.
अशा तऱ्हेची उत्तरं ऐकायची त्यांना सवय नव्हती. अमानवी विनवणी रंगमंचावर येणार का नाही याचा विचार करत बसले असता एके रात्री शास्त्रींचा दरवाजा खटखटला. शास्त्रींनी दार उघडलं. दारात विद्याधर सावंत. त्यांच्या संगीत नाट्य मंडळीत खलनायकाची भूमिका साकारणारे जबरदस्त कलावंत. या विद्याधर, एवढ्या रात्री येणं केलं? शास्त्रीजी, तुमचं नवीन नाटक मला खुणावतं आहे, ते अधीरतेनं म्हणाले. मी कामच नाही तर सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे. विद्याधरराव, पण तुमची नेहमीची संगीत नाटक मंडळी तयार नाहीत हा खेळ करायला. 2-3 नाटक कंपन्यांना दाखवलं मी, कोणी स्वीकारायला तयार नाही. शास्त्रीजी, मला द्या हे नाटक. अहो, खलनायकी करून मी कंटाळलो आहे. किती दिवस महिला वर्गाच्या शिव्याशाप खाऊ मी. मला घरात कोणी घेत नाही. मला वेगळं काहीतरी करू द्या, नायक रंगवू द्या मला. शास्त्री हसले. विद्याधर वेगवेगळ्या भूमिका करण्यासाठी तळमळत होते. तुम्ही सगळ्या मंडळींनी वाचून मग निर्णय घ्या. निर्णय झालाय शास्त्री, तुमची परवानगी आणि मदत पाहिजे बस. बसा, आपण दूध घेऊ. माझी परवानगी आहे. वसुमतीबाईंनी दुधाचे पेले आणले. विद्याधरांनी झटक्यात संपवलं. नक्की समजू ना तुमची परवानगी. अहो, तो विरूपाक्ष केव्हाचा मला खुणावतोय. हे कोशदग्ध शक्तींनो, तुम्ही ब्रह्मांडात तिन्ही त्रिकाळ स्वच्छंद वावरत असलात तरी त्या जगन्नियंत्याच्या दरबारात जागा नाही दुष्ट शक्तींना. काय शब्द आहेत, आकाशात कडाडणाऱ्या विजेसारखे. शास्त्री आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, एवढ्यात वाचलंय तुम्ही? वाचलंय काय विचारताय? विरूपाक्षची नक्कल पाठ होत आली आहे माझी. आणि मग बाकीची पात्र, ती माझी जबाबदारी. त्यानिमित्तानं मला बाहेर पडता येईल, नवी नाटक मंडळी काढता येईल. विद्याधर, तुमच्यासारख्या नटाचीच हे नाटक वाट बघत असावं. करा तुम्ही हे नाटक, मी येईन तालमींना. विद्याधर सावंत त्यांना नमस्कार करून आनंदात घाईत निघाले. तोच त्यांचा पाय दरवाज्यात उंबऱ्याला लागून वेदनेनं ते कळवळले. सावकाश सावकाश विद्याधर, लागलं का? नाही, एवढं काही नाही, असं म्हणत ते गेले सुद्धा. का कोणास ठाऊक, पण वसुमतीला हे आवडलं नाही. तुम्ही त्यांना परवानगी द्यायला नको होती. का बरं? मला नेहमीसारखं वाटत नाही आहे हे सगळं. विद्याधर पहिली मंडळी सोडणार म्हणजे त्यांची नाटकं बंद होणार, चाललेला संसार विस्कटणार, चालू खेळ बंद पडणार, कलाकार उपाशी राहणार. त्यांचे तळतळाट लागणार हो विद्याधरांना. हे चालायचंच वसुमती. अगं, नारायणरावांना सुद्धा हे सहन करावं लागलं. काहीतरी विपरीत घडेल असं वाटतंय हो. त्यांना लागायला नको होता उंबरा. तुझ्या मनाचे खेळ आहेत सगळे, असं काही नसतं. त्यांनी स्वतः मागितलं आहे, मी म्हणायला गेलो नव्हतो त्यांना. तुला माहिती आहे ना, मला त्या टीकाकारांची तोंडं बंद करायची आहेत. शास्त्री काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हते. वसुमती नाराज झाली. विद्याधर सावंतांनाही कलाकार जमवताना बराच त्रास झाला. अशा प्रकारच्या नाटकात काम करायला कलावंतसुद्धा घाबरत होते. पण शास्त्रींच्या नाटकात काम करायला मिळतंय म्हटल्यावर तयार झाले. नवी नाटक मंडळी तयार झाली. उदयोन्मुख नाटक मंडळी असं नामकरण करण्यात आलं. थोड्याच दिवसात उदयोन्मुख नाटक मंडळींनी अमानवी विनवणीच्या तालमीचा नारळ वाढवला. शास्त्री मधून जाऊन मंडळींना सूचना करत असत. ते खुश झाले. त्यांच्या तब्येतीवरही फरक पडला. वृत्तपत्रातनं नाटकासंबंधी बातम्या यायला लागल्या. विद्याधर सावंतांची नवी भूमिका बघण्यासाठी प्रेक्षक अधीर झाले. विद्याधर सावंत इतक्या लवकर नव्या भूमिकेशी समरस होतील याचं शास्त्रींना आश्चर्य वाटलं. खलनायकाचा तो खुंची आविर्भाव त्यांनी लीलया बदलला आणि ते विरूपाक्ष कधी बनले त्यांचं त्यांनाही समजलं नाही. एरवी संगीत नाटक उभं करताना सुद्धा अनंत अडचणी यायच्या.
पण अमानवी विनवणी बसवताना सगळ्या गोष्टी सहज होत गेल्या. त्या रात्री सावंतांना काय भूमिका करावीशी वाटली, नवी कंपनी काय तयार व्हावी, तालीम काय सुरू व्हावी, सगळंच नवल वाटत होतं. नाटकाची जाहिरात पण नाविन्यपूर्ण होती. टांग्यावर करणे लावून आणि वर्तमानपत्रातनं जाहिरात करण्यात आली. त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा. भास्कर शास्त्रींचा अनोखा खेळ. कमजोर हृदयाच्या प्रेक्षकांनी येऊ नये. आजपर्यंत रंगमंचावर न पाहिलेलं दिसणार. सुरुवात चुकवू नका. थोड्याच जागा शिल्लक. त्वरा करा. अशा प्रकारची जाहिरातही पूर्वी नव्हती. लोकांची उत्सुकता ताणली जात होती. नाटक म्हणजे पर्वणी असायची, करमणुकीचं एकमेव साधन आणि गाजलेली कलावंत मंडळी प्रत्यक्ष बघण्याची संधी. नाटक मंडळी गावात आली की घरोघरी तीच चर्चा. नाटकाचा विषय, त्यातली गाणी, यावरच गप्पा. बालगंधर्वांच्या आठवणी निघायच्या. जाहिरातसुद्धा आज काय आहे गावात, कोण येणार आहे आपल्याकडे, अशी सुरुवात करून केली जाई. तर कधी 4 चाकी ढकलगाडीवर 2 मोठे बोर्ड एकमेकांना पत्त्यांच्या बंगल्यासारखे लावून ती गाडी गावभर नाटकाची छापील जाहिरात वाटत असे. पोरं टोरं त्या गाडीमागे धावत त्यांच्या अंगावर जाहिरातीचे ते कागद फेकले जात. नाटकाचा दिवस उजाडला. नाट्यगृहावर गर्दी झालेली होती. आजचं वातावरण मात्र खूप वेगळं होतं. प्रेक्षक वर्गच वेगळा होता. एरवी शास्त्रींच्या नाटकाला गर्दी करणारा प्रेक्षक वर्ग समाजात उच्च समजला जाणारा असायचा. ज्याला संगीतात रुची आहे, ज्याला रागदारी समजते, असा उच्चभ्रू समजला जाणारा होता. त्यांचं मोटरगाड्यातनं किंवा स्वतःच्या टांग्यानं येणं त्यांच्या श्रीमंतीचं प्रदर्शन असायचं. बहुतेकांच्या अंगावर रेशमी शर्ट किंवा जोधपुरी कोट असायचे. महिला वर्ग देखील एखाद्या सणासमारंभाला यावत अशा यायच्या. मोगऱ्याचा दरवळ नाट्यगृहात पसरलेला असायचा. नर्म आवाजात हास्यविनोद चाललेले असायचे. पहिल्या रांगेत जिल्हाधिकारी, रावसाहेब, मोठा अधिकारी वर्ग असायचा. मागच्या बाजूला मध्यमवर्गीय कोट, टोपी किंवा पागोटी घालून आलेली असत. एखाद्या लग्नाला जावं ना तशी मंडळी नाटकाला येत. आज तसा प्रेक्षक वर्ग दिसत नव्हता. प्रेक्षागृह पूर्ण भरलेलं होतं, पण काहीसं गंभीर वातावरण होतं. भास्कर शास्त्रींच्या नाटकाला गर्दी होतच असे, पण आज वेगळीच गर्दी दिसत होती. पायजमा, ओपन शर्ट घालणारे प्रेक्षक पहिल्यांदाच दिसत होते. त्यांचा गलका चालू होता. महिला वर्गाचं प्रमाण खूप कमी होतं. संगीतप्रेमी प्रेक्षकांनी या नाटकाकडे पाठ फिरवली होती. सुरुवात चुकवू नका असं म्हटल्यामुळे सगळेजण आसनावर येऊन बसले होते. नाटकाविषयी फार कोणी बोलत नव्हतं. जाहिरातीमुळे उत्कंठा ताणली गेली होती. कपडेपटात वेगळीच धांदल उडाली होती. आज रुक्मिणीचा शालू नव्हता की रामलक्ष्मणाची वल्कलं नव्हती, तर विचित्र काळे कपडे होते. अनेक पात्रांना वेगवेगळ्या वेशभूषा होत्या. विद्याधर जातीनं सगळं बघत होते. सगळी कलावंत मंडळी आपापल्या भूमिकेत कधीच शिरली होती. रंगमंचावर उदाचा धूर आणि सुवास पसरला तसं वातावरण धुंद झालं. विद्याधर पडदा उघडण्याचीच वाट बघत होते. भास्कर शास्त्रींनी रंगवलेला विरूपाक्ष विलक्षण होता. प्रत्येक नाट्यकलावंताला विरूपाक्ष करायचा मोह होणार इतकं ते पात्र ताकदीनं लिहिलेलं होतं. अभिनयाचा कस लागणारं, राग, लोभ, द्वेष, प्रेम सगळे भाव दाखवणारं ते पात्र होतं. 10-10 मिनिटांची मोठमोठ्या पल्लेदार वाक्यांची स्वगत ताकदीचा कलावंतच करू शकेल. कधी तारस स्वरात तर कधी खालच्या स्वरातली वाक्य होती. कधी अमानवी शक्तींना आवाहन करण्यासाठी पहाडी आवाज लावावा लागे, तर कधी विनवणीचा स्वर आळवावा लागे. इतकं चतुरस्त्र पात्र आज विद्याधरांना साकारायचं होतं. खूप आनंदात होते ते. 3री घंटा घणघणत गेली आणि मखमली पडदा उघडला गेला.
व्हायोलिनचे सूर आणि जांभळ्या रंगाच्या धुसर प्रकाशामुळे वातावरण आणखीनच गंभीर झालं. पहिला प्रवेश सुरू झाला तसे प्रेक्षक सरसावून बसले. प्रत्येक पात्र आपल्याला संमोहित करतोय असं प्रेक्षकांना वाटायला लागलं. काहीतरी वेगळं चालल्याची जाणीव हळूहळू व्हायला लागली. नाटककाराच्या भाषेची कमाल बघून प्रेक्षक अचंबित होत होते. पूर्ण सभागृह शांत होतं. अमानवी व्यक्तिरेखांना रंगमंचावर दाखवताना भीषण रूप न देता किंवा भडक कपड्यात न दाखवता केवळ वाक्य घेण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे आणि वावरताना विशिष्ट चाल दिल्यामुळे प्रेक्षकांना ते कोण आहेत हे जाणवत होतं आणि त्यांच्या अंगावर काटा येत होता. ते सरसावून बसत होते. काही प्रसंगांना तर महिला डोळे झाकून घेत होत्या. नाटककारांनी पहिले 2 अंक अशा काही उंचीवर नेऊन ठेवले होते की पुढं काय होणार याची प्रेक्षक श्वास रोखून वाट बघत होते. कलावंतांना तर एक प्रकारची नशाच चढली होती. एक एक प्रसंग वरती वरती चढत चालला होता. अवघं प्रेक्षागृह खुर्चीवर ताठ बसून काय होतंय ते बघत होते. मानव आणि आत्मे यांच्यातला संघर्ष टिपेला पोचला होता. एखादी खुर्ची हलली आणि कर्कन आवाज आला तरी प्रेक्षक दचकून बघत होते. रहस्याचा शेवट जसा जसा जवळ यायला लागला तसतसे प्रेक्षक अस्वस्थ व्हायला लागले. हेच तर नाटककाराचं यश होतं. विद्याधरांच्या प्रत्येक स्वगतानंतर टाळ्यांचा पाऊस पडत होता. त्या आवाजानं स्फूर्ती घेऊन ते पुढचं वाक्य त्वेषात घेत होते. विद्याधर सावंत कसलेले कलावंत होते. स्पष्ट उच्चार, विशिष्ट शब्दावरचा जोर आणि भेदक डोळ्यांचा वापर करत ते प्रेक्षकांना खिळवून ठेवत होते. सगळेजण एकाग्र चित्तानं डोळे मोठे करून नुसते बघत होते. आज काहीतरी वेगळंच पाहायला मिळत होतं. विद्याधर सावंतांना जणू सूर गवसला होता. रंगमंचावर प्रथमच अशी गूढ भीती वाटावी असा विषय आला होता. आत्तापर्यंत लोकांनी ऐतिहासिक, पौराणिक आणि कौटुंबिक विषय, मधुर गाणी रंगमंचावर पाहिली होती. सिंधूचं दुःख पाहिलं होतं, शारदेची व्यथा पाहिली होती, पण मानव आणि अमानवी आत्मा यांच्यातलं द्वंद्व प्रथमच अनुभवत होते. जीवाचा थरकाप उडवणारं नाट्य ते प्रथम अनुभवत होते. भास्कर शास्त्रींनी अतृप्त आत्म्यांना समोर दाखवलं होतं. ते सामान्य व्यक्तीप्रमाणेच दिसत असत. आसपास वावरणाऱ्या इतर पात्रांना ज्यांना त्यांना अंकित करायचं असतं त्यांना ते संकेत देत असतात. ज्या क्षणी पात्रांना त्याची जाणीव होईल, ते कोण हे समजेल, त्या क्षणी ते त्यांचा मृत्यू घडवून आणू शकतात किंवा त्यांचा कार्यभाग साधण्यासाठी मदतीची अपेक्षासुद्धा करू शकतात. ते त्यांच्या मुक्तीसाठी धडपडत असतात. या कार्यात कधी निरपराध माणसं मृत्युमुखी पडू शकतात. कुठलीही हिंस्त्र घटना न घडता त्यांचे मृत्यू होतात. त्यामुळेच प्रेक्षक गारठतात. मोठमोठ्यानं हसणं, लाल डोळे, मोठ्या जिभा, लांब नखं असं काहीही न दाखवता त्यांना शांतपणे पुढे येताना बघूनच प्रेक्षकांचा थरकाप होत होता. शेवटी विजयी कोण होणार त्याचीच उत्कंठा प्रेक्षकांना होती. मरतेवेळी एखादी इच्छा अपुरी राहिल्यानं मृतांचे आत्मे सप्तकोशात भरकटत राहतात. मुक्तीसाठी ते काहीही करू शकतात. दोन्ही शक्ती एकमेकांवर कुरघोडी करत असतात. नाटक पुढे जात असतं. विरूपाक्षाला त्याची जाणीव नसते, कारण त्याच्यावर त्याचा विश्वास नसतो. पण त्याच्यावर मनोमन प्रेम करणाऱ्या त्याच्या प्रियेला त्या शक्तीची जाणीव व्हायला लागली आहे अशी शंका विरूपाक्षाला येते. तेव्हा ते प्रत्यक्ष त्या आत्म्यांनाच आवाहन करतात. आवाहन करतानाच आपल्यालाच जाणीव होते का काय हा विचार मनात येताच ते प्रचंड घाबरतात आणि शेवटचं थरारक सत्य बाहेर येतं. जेव्हा विरूपाक्ष म्हणतात, तीच सिद्धी प्राप्त करून मी माझ्या प्रियेला वाचवेन,
तेव्हा प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकतो आणि ते शेवट बघायला आतुर होतात. शेवटच्या क्षणापर्यंत कोण विजयी होणार ते समजत नाही. प्रेक्षकांना आपल्याच आसपास असे आत्मे फिरतायत असं वाटायला लागतं आणि तीच तर लिखाणातली जादू होती. लेखक श्रेष्ठ का कलावंत हेच प्रेक्षकांना समजेनासं झालं होतं. मंत्रमुग्ध होऊन बघत होते ते. भास्कर शास्त्री आणि विद्याधर सावंत यांच्यात जणू जुगलबंदी चाललेली होती. क्षणाक्षणाला टाळ्यांचा कडकडाट होत होता. कोण कमी पडतंय तेच प्रेक्षक बघत होते, पण कुणीच माघार घेत नव्हतं. या सापमुंगसाच्या युद्धात 2 अंक कधी संपले कळलंच नाही. 3ऱ्या अंकातले 4 प्रवेश झाले. नाटकाचा परमोच्च बिंदू आणि नाटकाचा शेवट जवळ आला. 5व्या प्रवेशातलं विद्याधरांचं महत्त्वाचं भलं मोठं स्वगत सुरू झालं. रंगमंचाच्या मध्यभागी लाल रंगाच्या प्रकाश झोतात ते उभे होते. वर टांगलेल्या प्रखर प्रकाशाच्या दिव्यावर लाल आणि हिरवा जिलेटिन पेपर फिरता ठेवला होता. त्यामुळे मधूनच त्यांचा चेहरा लालबुंद दिसत होता, तर मध्येच ते एखाद्या हिरव्या पुतळ्यासारखे भासत होते. जणू प्रेक्षकांच्या मनातलं ते द्वंद्व त्याद्वारे दिसत होतं. कोणाचा विजय होणार? जिवंत माणसाचा का वावरणाऱ्या अतृप्त आत्म्यांचा? विद्याधरांच्या दिग्दर्शनाची चुणूक तिथे दिसून आली आणि शास्त्री मनोमन सुखावले. जवळजवळ 15 मिनिटांच्या त्या स्वगतानं प्रेक्षक संमोहित झालेले होते. मधूनच आकाशाकडे पसरणारे त्यांचे 2 हात, आवाजाची चढलेली पट्टी आणि मुद्राभिनय यामुळे त्यांनी प्रेक्षागृह जणू जिंकून टाकलेलं होतं. वाक्याला त्वेष एखाद्या डिवचलेल्या नागानं फुतकार टाकावा तसा येत होता. विद्याधर त्यांचे राहिलेच नव्हते. शास्त्री त्यांच्या अभिनयाची कमाल बघून स्तंभित होत होते. प्रेक्षागृहातल्या पहिल्या रांगेतल्या मधल्या खुर्चीत बसून ते नव्यानंच मांडलेला हा खेळ बघत होते. समोर बंदुकीतून गोळ्या सुटाव्या तशा वाक्यांच्या फैरी झडत होत्या. हा शुभारंभाचा प्रयोग आहे यावर त्यांचाच विश्वास बसत नव्हता. विद्याधरांच्या या स्वगतानं सगळं वातावरण बदलून टाकलं होतं. रंगमंचावर विद्याधरांच्या जवळ 2 काळ्या आकृत्या यायला लागल्या आणि त्यांनी वाक्य घेतलं. हे असमंतात वावरणाऱ्या तृप्त आत्म्यांनो, तुम्ही जर मनुष्य देह धारण करून माझ्या प्रियेला घेरला असेल तर मला सुद्धा तशीच सिद्धी प्राप्त करून घेता येईल. तुम्हाला हरवण्याची, मग त्या क्षणी जरी मला... वाक्य अर्धवटच राहिलं आणि ते धाडकन रंगमंचावर कोसळले एखाद्या लाकडी ओंडक्यासारखे. कोणालाच काही समजेना. काहीतरी गंभीर विचित्र घडल्याची जाणीव सगळ्यांना झाली. प्रेक्षक क्षणभर सुन्न झाले, भांबावले आणि मग वास्तवात आले. त्यांच्याबरोबर काम करणारी सहकलाकार मंडळी तर गारठल्यासारखीच झाली. प्रसंगाचं गांभीर्य ओळखून पडदा पाडला गेला. विद्याधरांचे नातेवाईक, काही प्रेक्षक रंगमंचावर धावले. प्रेक्षकात कोणी डॉक्टर आहे का म्हणून माईकवरनं विचारलं गेलं. 3-4 डॉक्टर्स धावत वर आले. त्यांनी विद्याधरांना तपासण्याचा प्रयत्न केला, पण नकारार्थी मान हलवत त्यांनी मान खाली घातली. विद्याधर सावंतांचा खेळ संपला होता. नाटकाचा शेवट जवळ आलेला असताना त्यांचा शेवट झाला होता अनपेक्षितपणे. हसत खेळत आपल्यासमोर अभिनयाचे विविध पैलू दाखवणारा, आपली करमणूक करणारा चतुरस्त्र नट क्षणार्धात आपल्यासमोर निष्प्राण होऊन पडलाय हे सत्य सगळ्यांना स्वीकारायला बराच वेळ लागला. सहकलाकारांना हा धक्का सहनच होत नव्हता. प्रेक्षकही बराच वेळ दिग्मूढ होऊन बसले होते. भास्कर शास्त्रींनी रंगमंचावर धाव घेतली. स्टेजवरच मांडी घालून ते बसले आणि विद्याधरांचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं.
त्यांच्याकडे बघून ते आर्त स्वरात किंचाळले, विद्याधर. स्मशान शांततेत त्यांची किंकाळी एखादी टिटवी मध्यरात्री ओरडत जावी तशी भासली आणि त्यांचीही शुद्ध हरपली. त्यांना ताबडतोब दवाखान्यात हलवण्यात आलं आणि गर्दी हटली. विद्याधरांच्या अंत्ययात्रेला असंख्य जनसमुदाय जमला. त्यांच्या अशा जाण्यानं सगळ्यांनाच धक्का बसला होता. प्रत्येक जण हळहळत होता. एका तरण्याबाण कलावंताला असा मृत्यू यावा याचं सगळ्यांना वाईट वाटत होतं. अमानवी विनवणी नाटक अर्थातच बंद पडलं. एवढंच नाही तर उदयोन्मुख नाटक मंडळी बरखास्त झाली. त्यातल्या कलावंतांना एकत्र भेटायची सुद्धा भीती वाटायला लागली. समोर सारखं विद्याधर सावंत आणि त्यांचं ते स्वगतच दिसत होतं. वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने या बातमीनंच बरेच दिवस भरत होते. बऱ्याच जणांनी संहितेला दोष दिला. सत्य वृत्तांत तर जणू वाटच बघत होतं का काय हे घडतंय त्याची. त्यांनी कहरच केला. त्यांनी मथळा छापला. शास्त्रींच्या लिखाणामुळे दमदार कलावंताचा मृत्यू. हा मृत्यू का खून? अमानवी आत्म्यांना रंगमंचावर आणण्याचं धाडस भोवलं का पल्लेदार मोठमोठ्या वाक्यांमुळे जीव घुसमटला? एकामागून एक घणाघाती आरोप त्यांनी केले. अशा लेखामुळे विद्याधर सावंतांचे चाहते चिडले. त्यांनी अमानवी विनवणीच्या प्रती जाळल्या. भास्कर शास्त्रींचा फोटोचं जाहीर दहन केलं. काही ठिकाणी जाहीर सभा झाल्या. पुढाऱ्यांनी जोशात भाषणं केली. शास्त्रींविषयी जनक्षोभ निर्माण झाला. सत्यवृत्तांतनं पुढं लिहिलं होतं, आम्ही मागेच लिहिलं होतं, शास्त्रींची प्रतिभा लोप पावली आहे. आता ते संगीत नाटकसुद्धा लिहू शकणार नाहीत. त्यांनी ह्या विषयाच्या वाट्याला जायला नको होतं. त्या भूमिकेमुळे सावंतांवर ताण आला असला पाहिजे. अशा नाटकावर बंदी झाली पाहिजे. अगोदरच शास्त्री विद्याधर सावंतांच्या अशा जाण्यानं खचले होते. त्यातून होणारी जहरी टीका आणि त्याहीपेक्षा जे प्रेक्षक आपल्या नाटकांना डोक्यावर घेत होते त्यांनी आपली पुस्तकं जाळावीत, त्यांनी आपले फोटो जाळावेत, ह्याचा त्यांनी प्रचंड धसका घेतला. आपण जनमानसाच्या मनातनं उतरलो हे दुःख मरणापेक्षा जास्त होतं. श्रोते हो, हा होता सदानंद भणगे लिखित अमानवी विनवणी या कादंबरीचा 3रा भाग. 4था भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.